या विहिरीला पाझर फुटण्याआधी अनेकांच्या मनाला पाझर फुटणं गरजेचं आहे. आणि एकदा का तो फुटला की विहिरीला पाझर फुटलाच म्हणून समज. आई ग. अगं अंजली, जखम वाढते ग, थोडा दम घे तिकडं. अगं आहे, पाड्यापर्यंत पोहोचेपर्यंत बरं होईल ग. आणि ह्यात जखमांची सवय हाय आता. किती सहनशील आहेस ग तू. गावात येऊन तुझा अपमान झाला हे मला बघवत नाही. आहे, अपमानाने माणूस लहान नाही होत. तो सहन करून योग्य काम करणं ह्यातच मोठेपणा आहे. स्वामी पाण्यासाठीचा हा संघर्ष थांबवणार नाही. अरे बा, स्वामी तर इथं स्थानावर नाहीयेत. अंजली, मनाला लय गरगर लागली. पाड्यातली परिस्थिती हाताबाहेर चालली. कुशाबा, अहो घाबरू नका. स्वामी दिसत नसले तरी ते कधीच दूर नसतात, आपल्या आसपासच असतात. अंजली, तू खूप मोठं पुण्याचं काम करतेस. दुसऱ्यांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतेस आणि असं काम करणाऱ्याकडे स्वामी कधीच पाठ फिरवत नाही. श्री स्वामी समर्थ. मला माझ्यासाठी काय ना ग बुवा. माझ्या पाड्यातल्या लोकांसाठी थोडंसं पाणी मिळालं ना तर आमच्यासाठी तेच समाधान आहे बघा. स्वामी तुला कधीच थांबवून ठेवणार नाहीत अंजली. देव उशीर करतो पण त्याला खूप मोठा बदल घडवायचा असतो. वय बुवा, मला पटतंय तुमचं. स्वामींनी सांगितलंय मनाला पाझर फुटला की हिरीला पाणी लागतं. आणि माझा विश्वास आहे तो क्षण जवळ आलाय. तिचा हाच विश्वास आमचं बळ वाढवतय. पण ती व्यक्ती सापडणार कशी? स्वामी आल्यावर या सगळ्यांची उत्तरं मिळतील. स्वामींनी सांगितलेली ती व्यक्ती शोधणं खूप अवघड होत चाललंय. लोक ऐकून घ्यायला तयारच नाहीत. आम्ही पाड्यावरचे खालच्या वर्गातले, आम्हाला सहकार्य तर दूर पण आम्हाला अपमान पदरी पडतोय. ते बी सहन करू आम्ही. अपमान, दुर्लक्ष, तिरस्कार सगळं सहन करू. पण पाण्या वाचून लोकांची अवस्था असह्य होत चालली आहे. आज तर कहरच झाला. काय झालं आज? आज सोपान्या, काय झालं? अरे चोर आहेस तू. काल रात्री माझ्या घरातल्या मडक्यातलं पाणी तू चोरलंस. म्या कशाला चोरू? अरे तुझी ते सवयच आहे ती. तुझ्या घरामध्ये पाणी नव्हतं हे तूच काल मला सांगितलं होतंस. हेटाळणी करून गेलास आणि नंतर संधी साधून माझ्या घरातलं पाणी चोरून आलास. वय आता मी तुला सोडतच नसतो बघ. म्या बी सोडणार नाही तुला. म्या गप बसतो काय? तुझे खोटे आरोप सहन नाही करणार म्या. अरे तू असा कबूल करणार नाहीस. तुला तर ना अरे बा, अरे कशाला बांधतोय? अरे सोपन, अरे शांत तू जरा. अरे नका करू असं पाड्याव बांधणं. अरे सोपाना, ए हरबा, अरे नका मारू एकमेकांना. अरे ऐका र. अंजली थांब.
अंजली तू मध्ये पडू नकोस. अंजली तू सोड, मी पण बघतो ह्याच्याकडे. थांबा. आधी मारायचं असेल तर मला मारा, मग तुमची डोकी फोडा. आपण एका पाड्यावरची माणसं आहोत. इतकी वर्ष झाली एकत्र राहतोय, एकमेकाच्या सुखदुःखात सोबत असतोय, आणि आज तुम्ही पाण्यासाठी एकमेकांना मारायला निघालात वय. बरं दिसतं का ते? मला माहित आहे या पाड्यातल्या सगळ्यांची लहान मुलं तहानेनं रडतायत, आणि तुम्ही एकमेकांवर चोरीचा आळ घेताय. इतके अनोळखी झालो का आपण? या पाड्यात एकमेकाकडे पाणी मागायचं म्हणजे भीतो एकमेकांना. अगं या सोपानाने पाणी चोरलं माझ्या घरातलं. बरं चोरी केली असं वाटलं तरी विचारायचं तरी. आणि मला एक सांगा, कोणाचा आनंदानं नाही करणार ना? आणि तुम्ही दोघं माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या पाड्यात पाणी येईल. त्या कोरड्या हिरीत वाई. वय अंजली हे सगळं बोलायला बरं वाटतं, पाणी येईल तेव्हा बघू. ते होईल ना तेव्हा खरं मानू, शब्दावर विश्वास नाही माझा. हरबा दादा, सोपान दादा, थोडे दिवस एकमेकांना सांभाळून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या पाड्यात पाणी येणार. स्वामींची कृपा होणार आहे. अंजली तू लहान असल्यापासून आम्ही वाट बघतोय. आता कसलीच आशा उरली नाही बघ. आणि हो, तू आणि ती कोरडी ती तुलाच लख लाभ. आणि तू रे, तुला तर मी बघतोच नंतर. अरे तू काय बघणार, चल हट. अरे चालले. पोरे कशाला त्यांच्या फांद्यात पडलीस? अगं आता तुझ्या डोक्यात लाकूड पडता पडता राहिलं. पाणी बी सपतंय आणि लोकांच्या मनातला संयम बी. स्वामी, पाण्याआधी माणसांची मन वळत चाललीये. हे थांबणं लय गरजेचं आहे बघा. हे सगळं असं झालं बघा, आता गोष्टी हाताबाहेर जाऊ चालल्यात. पाण्यासाठी लोक एकमेकांवर हात उगारू लागलेत. लोकांचा संयम सुटतोय. आम्ही काय बोलायच्या आत भांडण पेटतायत. म्हणूनच स्वामीला भेटायला आलोय. काही वेगळा उपाय आहे का विचारायला. तुम्ही सांगितलेली व्यक्ती कधी भेटेल आम्हाला माहिती नाही, आणि तेवढा वेळ पण नाही आमच्याकडे. विषयावर भीती वाटतेय कारण विश्वास डळमळतोय. ही शेकोटी पेटाव. नाही, हे घे, याने पेटव. स्वामी शेकोटी पेटवायला आग लागते, लाकडाने कशी पेटवायची? अरे ती गोष्ट करायला ती गोष्ट लागतेच ना. मग तुमची समस्या सोडण्याचा उपाय जे आम्ही सांगितलंय तेच करावं लागेल. म्हणजे आम्ही मागे हटायचं नाही. नाही, आणखीन ठाम बाबा. अरे तुम्ही उपायाच्या दिशेने निघालात तर उपाय देखील तुमच्या दिशेने चालायला लागतो. एक लक्षात घ्या, प्रयत्न थांबले की कृपाही थांबते.
स्वामी, मी थांबणार नाही. विहिरीला पाणी येईपर्यंत नाही आणि माणसांच्या मनात पाझर फुटेपर्यंत तर अजिबात नाही. तो प्रकाश, ती विहीर, मला मला काहीच कळत नाही. मी कधी पाहिलेलीही नाहीये ती विहीर, मग मला स्वप्नात का दिसते? आणि तो प्रकाश इतका शांत, इतका ओढ लावणारा, तो नक्की कसला आहे? या विहिरीशी माझा काय संबंध आहे? आणि स्वामी, मला या स्वप्नाचा अर्थ कळू दे. हा इशारा आहे की केवळ भास आहे? आणि जर हा संकेत असेल ना, तर मला तो संकेत समजून घेण्याची ताकद द्या स्वामी. स्वामी, तुमचा शब्द आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. तुम्ही म्हणताय म्हणजे त्या व्यक्तीला शोधणं हाच एकमेव उपाय असणार. पण स्वामी, तोवर पाड्यावर कुणाला त्रास होणार नाही, भांडणं घडणार नाहीत, ह्याची काळजी तुम्ही घ्याल ना? अंजली, अगं हे स्वामींना सांगायची गरज आहे असं खरंच तुला वाटतंय का? स्वामी, अहो त्या पाण्यापायी लोकांची चिडचिड वाढते. आज हानापारीपर्यंत भांडण गेलंय. आम्ही धीर धरतोय स्वामी, पण पाडावरच्या लेकरांची हालत बघून काळीच तुटतंय. स्वामी, मी पूर्ण गोंधळून गेले आहे. त्या व्यक्तीचा शोध कसा, कुठं, काय करायचं काहीच समजत नाही. कधी कधी उत्तर शोधण्याकरता प्रश्नापेक्षा वेगळ्या दिशेने पाहावं लागतं. आता हा पक्षी या पिंजऱ्यातून बाहेर काढायचा, पण पिंजऱ्याला हात लावायचा नाही. स्वामी, अहो कसं शक्य आहे? हात न लावल्याशिवाय पक्षी बाहेर काढूच शकत नाही आपण. भोपळा, मशाल घेऊन ये. हो स्वामी. अहो हा पक्षी तर वितळायला लागला. म्हणजे हा लाकडी नाही? काही सुचलं का? तुम्हाला काही सुचलं नाही कारण तुम्ही नीट निरीक्षण केलंच नाही. तुझं मन अस्वस्थ आहे, बुद्धी शांत नाही, म्हणून सत्य डोळ्यासमोर असून देखील दिसत नाही.
अरे चित्त शांत आणि बुद्धी एकाग्र असली की खरी ओळख पडते. कोण खरा आहे आणि कोण तसं फक्त भासवतंय हे कळतं. तुला तुझी समस्या सोडवायची आहे ना, मग आधी स्वतःला स्थिर कर. शांत मनातूनच योग्य शोध सुरू होतो. मार्ग शोधायचा नसतो, तो दिसायला लागतो. वय स्वामी, मला आता कळते. मी त्या व्यक्तीला डोळ्यांनी शोधत होती, पण मन काय शांत नव्हतं. अंजली, शांत राहा आणि शोध सुरू ठेव. काय आणि कसं करायचं हे तुला बरोबर सुचेल. मार्ग सापडा जाईल. तिथे सत्य आहे, तिथे देव स्वतः मार्ग दाखवतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तिकडे वेशीवर मामा तुझी वाट बघत उभा असेल. तो तुला पलीकडच्या गावात नेईल. मुलगी नीट बघ, नीट बोल. तुला पसंत पडली की मग आपण सगळे जाऊ पुढची बोलणी करायला. अगं हो आई, मुलगी बघायला चाललोय, खरेदी करायला नाही. किती सूचना देशील? अगं आई, आता हे सगळं कशाला? हे बघ, समोरच्यांनाही कळू दे ना आपण कोण आहोत ते. आई, अगं अत्तरावरून माणसाची श्रीमंती ठरते का? आणि त्यांनी मला माणूस म्हणून पाहावं, हे असा सुगंध पाहून नाही. हे सगळ्यात महागडं अत्तर आहे मानव, तुला कळत नाही. श्रीमंती दाखवावी लागते. येतो मी. थांब मानव. अरे कुठे निघालास तू हे न घेतात? अगं आजी, आता ह्या सगळ्याची काय गरज आहे? आपली ऐपत दाखवली नाही ना तर लोक डोक्यावर बसतात. अगं आजी, मला अशी मुलगी हवी आहे जी माझा स्वभाव बघून माझ्यावर भाळेल. माझी श्रीमंती पाहून माझ्यावर भाळणारी मुलगी नकोय मला. बरं ऐक, तू मुलगी तर बघणारच आहेस, पण त्याआधी ते घर नीट बघून ठेव. म्हणजे चालीरीती व्यवस्थित आहेत का, सोळवळ ठीक आहे ना, कुठेही कमी जास्त नकोय. नाहीतर अशा घरची मुलगी सून म्हणून नकोय आपल्याला. आजी, अगं माणुसकी असेल तर बस, नाही का? आणि हो, घराणं नीट बघून घे. आपल्या तोला मोलाचं आहे की नाही. तुमचं काही बदलणार नाही हे मला माहिती आहे. तुम्ही आशीर्वाद द्या, बाकी जे व्हायचं ना ते होईल. डोळे उघडे ठेव आणि मुख्य म्हणजे आपल्या घराची इज्जत लक्षात ठेव. आणि वेळ वाया घालवू नको. मामा वाट बघतोय. बरं, हे घाल आधी. स्वामी, माझ्या घरच्यांना श्रीमंती दिसते आणि मला मात्र माणूस. आता तुम्हीच काय ती योग्य वाट दाखवा. चला, येतो मी. नीट जा. बाबा, ओ बाबा, अहो थांबा जरा. अहो इतकी जड गोणी नका उचलू. बाळा, माझ्या घरात कमवणार मी एकटाच आहे. आता कष्टच नाही केले तर पोट कसं भरणार? कुठे पोचवायची गोणी? मी पोचवतो. नको नको. अरे चांगल्या घरातला दिसतोयस. माझ्यासारख्या खालच्या वर्गातल्या माणसाला मदत करताना तुझ्या घरच्यांनी पाहिलं तर? अहो बाबा, त्यांना मी समजावे. बाबा, कुठल्याही वर्गापेक्षा माणुसकी मोठी असते. आणि अडलेल्या नडलेल्याची मदत करणं ही खरी श्रीमंती. ठीक आहे, पण कुठल्या तरी महत्वाच्या कामाला चाललेला दिसतोयस. हो, मुलगी बघायला चाललो. पण खरं सांगू का, मला ना रसच नाही. का? म्हणजे माझा मामा श्रीमंत घरासाठी प्रत्येक वेळी श्रीमंत मुलगीच बघतो. पण जशी मुलगी मला हवी आहे तशी कोणीच दाखवत नाही. आणि बाबा, पैसा असला म्हणजे सगळं झालं का हो? म्हणजे त्या मुलीची माणुसकी, ती स्वभावाने कशी आहे
याचा विचार सुद्धा करत नाही. मन, विचार, संवेदना या सगळ्या गोष्टींचं काय याचा कोणी विचारच नाही करत. तुझ्यातली माणुसकी जिवंत आहे का? काही म्हणालात का बाबा? नाही, काय नाही. ऐका, मी ही गोणी तुम्हाला जिथे पोचवायची आहे तिथे मी पोचवेन आणि मग मी निघेन तिथून. सावकाश. बाळांनो, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहे याला जास्त महत्व आहे. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.